नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण एका महत्त्वपूर्ण आणि एका खोल विषयावर चर्चा करणार आहोत. श्री स्वामी समर्थांचे मार्गदर्शन आणि आजच्या काळातील त्यांचे महत्त्व. आपण कसे स्वामींच्या उपदेशांचा अभ्यास करू शकतो आणि मोबाईलच्या या तंत्रज्ञानाच्या युगात स्वामींवर श्रद्धा कशी वाढवू शकतो यावर आपली विचारधारा इथे आपण मांडणार आहोत. श्री स्वामी समर्थ हे केवळ एक गुरु नाहीत, तर एक दिव्य मार्गदर्शक आहेत. त्यांचे शब्द सदैव काळाच्या पलीकडे जातात. जिथे तुम्ही आहात तिथेच परमेश्वर आहे असे स्वामी सांगतात. स्वामींचे मार्गदर्शन आपल्याला या घडीच्या वेगवेगळ्या अडचणींमध्ये जीवनातील संघर्षांना सोडवण्याचे शक्तिशाली मार्ग देतात. आजकालच्या जीवनामध्ये आपण सर्वजण अशा वळणांवर उभे आहोत जिथे कार्याची गडबड, तणाव आणि मानसिक थकवा यामुळे आपली श्रद्धा आणि शांतता हरवली गेली आहे. परंतु स्वामींच्या शिकवणीला पाळल्यास जीवनातील अडचणी सोप्या होतात आणि स्वामींचे वचन म्हणजे एक शक्तिशाली यंत्रणा जी आपल्याला अंतर्निहित शांतता आणि संतुलन मिळवण्याचा मार्ग दाखवते. आजच्या या स्मार्टफोनच्या युगामध्ये जेव्हा आपले जीवन सध्या एका पिढीला तंत्रज्ञानामुळे प्रभावित होत आहे, स्वामींची श्रद्धा अशा प्रकारे कशी जपता येईल? तर स्वामींच्या उपदेशांची एक अनोखी आणि विविधता असलेली डिजिटल साधने आहेत, जसे की यूट्यूब, सोशल मीडिया यांच्या वचनांचे अद्भुत व्हिडिओज आणि पॉडकास्ट आणि कथा आपण इथे बघू शकतो. वास्तविक डिजिटल युगाच्या मदतीने आपण स्वामींच्या शिकवणीच्या जवळ जाऊन पोहोचलो आहोत. स्मार्टफोन हे आता आपल्याला एक आध्यात्मिक साधन बनवू शकते. स्वामींच्या मंत्रांचा उच्चार किंवा त्यांचे वचन प्रत्यक्ष पद्धतीने ऐकणे आपल्याला एक ताजेपणा, शांत आणि सकारात्मकतेचा अनुभव देऊ शकते. आपण सर्वजण आजकाल एका अडचणीतून जात असतो. काम, कुटुंब, सामाजिक दायित्वे हे सर्व आपल्या मनावर भार टाकतात. परंतु स्वामींच्या शिकवणीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथेच देवाची उपासना करू शकतात. म्हणजेच आपल्या जीवनातल्या सर्व कार्यांना एक आध्यात्मिक दृष्टिकोन दिला गेला पाहिजे. स्वामींचे उपदेश आपल्याला शिकवतात की आपल्याला आयुष्यात यश मिळवायचं असेल तर कर्म करत राहणं किंवा त्याच्या फळाची अपेक्षा न करता हेच खरे मानसिक शांततेचे सूत्र आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनातील प्रत्यक्ष गोष्ट सुलभ आणि जलद झाली आहे. पण या तंत्रज्ञानाचा उपयोग आध्यात्मिक उन्नतीसाठी कसा करू शकतो आपण? तर आजकाल मोबाईल ॲप्स किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्स जसे की ध्यान ॲप्स, स्वामी समर्थ यांच्या कथा, मंत्र आणि तत्त्वज्ञानावर आधारित ॲप्स आपल्याला आंतरजालावर उपलब्ध आहेत. ते आपल्याला स्वामींच्या उपदेशांची आठवण करून देऊ शकतात आणि आपल्याला या शिकवणीच्या मार्गावर नेहमीच ठेवू शकतात. आत्ताच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगामध्ये अनेक गोष्टी एकाच वेळेस आपल्या जीवनात येतात आणि आपल्याला गडबड, चिंतामण आणि मानसिक अशांती अनुभवावी लागते. तरीही श्री स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताच्या हृदयात एक अनमोल वचन ठेवून जातात. कर्म करा, परंतु त्याच्या फळाची अपेक्षा करू नका. हेच खरे मानसिक शांतीचे आदर्श आहे आणि आजच्या युगामध्ये हे स्वामींच्या शिकवणीनेच आपल्या जीवनात उतरवता येते. स्वामींच्या मार्गदर्शनाखाली जीवनाचे प्रत्येक क्षण सार्थक होतात. आपण ज्या स्थितीत आहोत त्यातच परमेश्वर आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग करणे तसेच आपल्या श्रद्धेला ओळखणे हे आधुनिक युगात शक्य आहे. स्वामींच्या वचनांनुसार आपले जीवन परिपूर्ण बनवू शकतो, कारण तेच आपल्याला शांती, आनंद आणि संतुलन देऊ शकतात. त्यांच्या शिकवणीचा पाठपुरावा करून आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समृद्ध आपण करू शकतो. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्ही या शिकवणींमध्ये विश्वास ठेवत असाल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये या संदेशाचा प्रचार करा. पुढील व्हिडिओसाठी इथेच राहा आणि स्वामींच्या शिकवणीवर आधारित आणखी विचार आपण घेऊन येऊया.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.